नमस्कार. राणीज वर्ल्ड विथ सुई धागा या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये ब्लाऊजला पायपिंग कशी करायची हे बघणार आहोत. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच सबस्क्राईबच्या बाजूचे बेल आयकॉनही प्रेस करा की तुम्हाला नवनवीन व्हिडिओंची माहिती मिळून जाईल. इथे आपण ब्लाऊजला ओरिओ पट्टी कापून घेणार आहोत. ओरिओ पट्टी ह्या 1-1 इंचाच्या असणार आहेत. 1-1 इंचाच्या पट्ट्या करून घ्यायच्या. त्या तिरक्याच असल्या पाहिजेत. या पद्धतीने आपण कापून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी याच्यासाठी 2 ते 3 पट्ट्या कापून घेणार आहोत. ज्या पद्धतीने आपल्या ब्लाऊजचा गळा जितका असेल त्याला जेवढं कापड लागेल तेवढं काढून घेणार आहोत. तर इथे मी पट्ट्या काढून घेतल्या आहेत. त्याचा सरळ भाग आणि कोना, तो तिरका कोना दिसतो तो एकमेकावर ठेवून सरळ टीप मारून घेणार आहोत. हे बघा, ह्या पद्धतीने हा तिरका भाग आणि हा सरळ भाग दुसऱ्या पट्टीचा, आणि तो त्याच्यावर ठेवून ही सरळ टीप मारून घेणार आहोत. त्याने काय होतं, एक लाईन एक सरळ पट्टी तयार होते. हे बघा, अशा पद्धतीने. तर आता या पट्टीला आपण एक छोटी टीप मारून घेणार आहोत साईडने. अशा पद्धतीने हे असे नखाने ते 2 जे जोड असतो तो दाबून घ्यायचा. त्याने काय होतं, जेव्हा आपण गळ्याभोवती लावतो आणि गळा पलटी करतो तो तिथला भाग तो जाड दिसत नाही. त्या एक सलग तो भाग तयार होतो. काही असेल तर ते कापून घ्यायचं. इथे हा जो भागाकडून लावायचा तो भाग मी थोडा सरळ करून घेतला आणि अशा पद्धतीने ब्लाऊजवरती लावून घ्यायचा. हे बघा, पहिल्यांदा ही पट्टी याच्यावर ठेवून खाली थोडी दुमडून घ्यायची. ब्लाऊजला ही पट्टी जोडताना, ओरिओ पट्टी जोडताना नेहमी ब्लाऊज आणि पट्टी ही खेचायची नाही. ब्लाऊजही खेचायचं नाही, गळाही खेचायचा नाही आणि ती वरची पट्टी खेचायची नाही. पायपिंग करताना एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची. ती पायपिंग खूप छान पद्धतीने फोल्ड होते. न खचता केली म्हणजे तिथे चुनी किंवा असा घोळ येत नाही, तो रिंकल्स दिसत नाहीत. खेचल्यानंतर त्या पायपिंगला रिंकल्स दिसतात. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंटही करा. अशा पद्धतीने किती छान पद्धतीने आल्लाद एकदम छान लावण्यात आली आहे. आता काय करायचं, इथे जे बाजूला जे मार्जिन राहिलेलं असतं, हे जे आपल्यानंतर म्हणजे पायपिंग जेव्हा फोल्ड करतो आतल्या साईडला, तर ते बाहेर नाही दिसलं पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं, थोडं ते ट्रिम करून घ्यायचं, बाजूने थोडं कापून घ्यायचं. उरलेलं थोडंसं मार्जिन ठेवायचं आणि बाजूचं मार्जिन कापून टाकायचं. हे अशा पद्धतीने. हे असे कात्रीने पुन्हा नॉचेस मारून घ्यायचे ब्लाऊजच्या गळ्याभोवती. हे नॉचेस मारत असताना एवढं लक्षात ठेवायचं की त्या टीपवरती आपली कात्री नाही गेली पाहिजे. आता थोडं झूम करून दाखवतो. अशा पद्धतीने असं फोल्ड करायचं. यावरती काय करायचं, थोडंसं असं नखाने असं दाबून घ्यायचं. नखाने असं दाबून घ्यायचं. याने काय होतं, हा जो आहे ना
आपला जो भाग असतो, आपण जी पायपिंग लावलेली पट्टी असते ती आपोआप आतल्या साईडला फोल्ड व्हायच्या दिशेला लागते. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी बारीक करा, जशी पाहिजे तशी मोठी करा. आतल्या साईडला त्याचा पीळ द्यायचा, आतलं कापड त्याच्यामध्ये दुमडून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने दिसते का? खूप छान पद्धतीने ही पायपिंग होते. तुम्ही नक्की करून बघा. आणि पायपिंगला प्रॅक्टिसची खूप गरज असते. सगळं ब्लाऊज तयार झाल्यानंतर पायपिंगवरती जास्त नजर असते, त्यामुळे पायपिंगकडे जास्तच लक्ष द्यायचं. एकदम हलक्या हाताने आतमध्ये दुमडली जाते, त्याला कुठेही खेचलं जात नाही आहे, काही नाही. अशा पद्धतीने खूप छान फोल्ड होते. तुम्ही ही पद्धत नक्की वापरून बघा. सरसकट एक सलग आपली पायपिंग येते. तुम्ही हिला मोठं म्हणजे बारीक छोटं तुम्हाला कशी साईज पाहिजे पायपिंगची तशी करू शकता. जेवढी नाजूक असेल तेवढी छान दिसते पायपिंग गळ्याभोवती. न खेचता केली म्हणजे काय होतं की जे ब्लाऊजचा गळा असतो तो कुठेही असा पलटी पडल्यासारखा होत नाही. बघा अशा पद्धतीने खूप साधी सोपी पद्धत आहे. किती सहजरित्या ही पायपिंग आपली फोल्ड झाली आहे, तुम्ही बघू शकता. मला यानंतर कोणता व्हिडिओ बघायला आवडेल हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. मस्तपैकी शेवटपर्यंत आपण ही पायपिंग करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता पायपिंग किती छान आली आहे. एकदम एक सलग पायपिंग झाली आहे. आणि आतल्या साईडनी पायपिंगची फिनिशिंग बघा. किती छान प्रकारे ही पायपिंग झाली आहे. आता कुठे हा गळा ब्लाऊज घातल्यानंतर कुठेही ब्लाऊज पलटी होणार नाही किंवा काही. मला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर सबस्क्राईब बटन प्रेस करा, त्याभोवतीची बेल आयकॉनही प्रेस करा. त्याने काय होईल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. मी जे कोणतेही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं पहिलं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. तुम्हाला हा ब्लाऊजचं पायपिंग कसं वाटलं ते सांगायला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.